हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदीकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्व गुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। कालच्या दिसाक आम्ही युद्धाक कर्नाल नेतृत्वार सैन्य बाई सरलेले त्या पळीला. ताजे नंतर कर्णानं पुळ दिवस रात्रीची दुर्योधनालेगी मिगल सारथी जेवले शल्यान जेवका म्हणून सांगून म्हणलेले. दुर्योधनानं फल्ली जेवका जलरी शल्याले बिडारा वचून मामा तुवेची कर्णाक सारथ्य कोरका म्हणूस जलरे सारथ्य कोरका म्हणून म्हणली कुडले तो कोपता कोण शल्य कोपता म्हणून म्हळ्यार कसल्याक म्हणतो तो हांव क्षत्रियो पुरयसवण एक सुतपुत्रा सारथ्य करी म्हूण तूं म्हाका सांगता अगत्या पशी चड तूं ताका होगळसीत न्हय. म्हाका तूं त्या सुतपुत्राक सूत जा म्हणून सांगचे. सूत म्हळ्यार रथ चलायचो सारथी. तूं कसो जाला तुगेलो बुद्धी कसो जाला ह्या कामांनी हांव करना कळ्ळें. सूत म्हळ्यार कसो गुतसवे तांणी रायान रथार बसतना ते गोडे दावंडायतले जन हांव रथिकू ताजे नंतर कितले यज्ञ याग केला ताजे अवभ्रत स्नान करून किरीट धारण केला हांवें कळ्ळें. म्हाका सिंहासनार बसच्याक अभिषेक आदी केला. व्हड व्हड युद्धांत हांव भागवयसिला येद्दोळतय. तसले म्हाका मद्र राज शैल्याक तूं एक सुतपुत्रा खातीर सारथ्य करी म्हणटा न्हय. सम्मे एक पट्टाभिषिक्त रायान एक नीच जातीच्या सारथी जेवचे वे म्हाका तूं कसो सांगला रे हांव करना कळ्ळें. जाल्यार रे तूं जाय म्हणून म्हाका अपमान करता म्हण म्हाका दिसता. जाय जाल्यार तूं इंद्रा लोट युद्धा वच म्हण हांव गेलवत्ता गेले की. जाल्यार रे एक महावीराक अपमान करचें तसलें दुर्बुद्धी तुका नाका कळ्ळें. पक्कनी तुका हांव कर्णाल वट युद्ध करूं का म्हणून मनास जाल्यार रे जायत हांव मेगेल राज्या वता मेगेल सैनी घेवन व्हरलेले सैनी घेवन हांव वता म्हूण शल्यो बाई सरला. दुर्योधनात भंय जाता कळ्ळें. तो सांगता तूं अशें पळय कोपूनच जा हांव तुका अपमान करनी. कर्ण तुगेल्या पशी चड म्हणून हांव सांगनी जाल्यार रे हांव कसले सांगील वतस वे. अर्जुना पशी कर्ण युद्धांत तो श्रेश्ठ म्हणून वतस म्हणटना कृष्णा पशी श्रेश्ठ सारथी जावका न्हय. पळय म्हाका सगळे प्रपंचांत आतां उडगास केला रे कृष्णाल पशी श्रेश्ठ सारथ्य करचें तूं मांत्र म्हणून दिसता म्हाका. ताजे खातीर पळय त्रिपुरासुरा मार वतन रुद्राक ब्रह्मू सारथी जाय न्ही वे. रुद्रा पशी ब्रह्म वयरच्यो न्ही वे. जाल्यार रे आतां तूं सुतपुत्राले रथाचे कडिवाण दवरून बैसले म्हूण जाल्यार रे म्हळ्यार तूं सारथ्य केल्लें म्हूण जाल्यार तूं कृष्णा पशी वयरच्यो जत्ता कळ्ळें. म्हळ्यार रे हांगा सुतपुत्र कर्णाक हांव सारथी जेवचें मेगेले घनतेक उणें म्हूण लेखिले शल्याक जाल्यार रे ताणें सुरय नाका नाका म्हणची मात्र मनान तूं म्हाका चाईची सारथ्य दिवं का म्हूण कित्याक म्हळ्यार रे धर्मरायाला ताणें चूक मागचें आस. म्हाका हांव एक लालसे पोणू तुमी म्हाका सन्मान करतरच म्हूण लेखलें. तुमगेल्या सन्मान करचे तितले धन आसवे म्हणून हांव आलोचना करनी. दुर्योधनान आमकां मार्गार येतना
थंय दुखून हांगा येतना मिगल सैन्याक म्हाका सकड जाय जाल्यार केल्लें देखून हांव कोण म्हाका इतले सकडी आदर सत्कार केला तागेले सैन्यांत राबोवन हांव युध्द करचें म्हूण तोंड चुकून सांगून जाल्ली धर्मराया म्हाका गोतना तुमकां हांव ಸ್ವಲ್ಪ आलोचने केल्यार कळटशिल्लें 12 वर्ष वनवास कोरून 1 वर्स अज्ञातवास कोरून आशिल्ले जना लागीं सगळे सैन्य सत्कार करचे तसले कसले आसता म्हणले खूक आशिल्ले दुर्योधनाले काम या म्हण म्हाका कळक आशिल्लें जाल्यार म्हाका कळ्ळी हांव ते म्हाका कोण इतली सत्कार सन्मान केला तांगेले तर्फीन हांव राबचें म्हण उतर दिवन जाल्लें म्हणटना हांव दुर्योधनाले सैन्यांत येवकातलें जाल्यार तुगेले खातीर कसले जेव एक हांव करता म्हण म्हणटना धर्मरायन म्हणूस कांय ना एकच वेळे कर्णान अर्जुनाल वटू युध्द करूं येतना तुका बिनी कर्णाल सहकारा वस म्हण म्हणल्यार एक वेळ सारथी जावन जेवो युध्द करूंक तागे त्या वेळार तूं कर्णात कितले जाता तितले तेजोवधी कोरका म्हण तितले ताका हंगसुका म्हण धर्मराय ताणें उत्तर दिवचें आस कळ्ळें आत हांगा दुर्योधन तूं कृष्णा पशी श्रेष्ठ सारथी म्हणटा न्हय निजावन कसलें म्हण म्हळ्यार सारथी जाल्ल्याक रथी कालपशी म्हळ्यार आतां युध्द करूं कोण बसला तागेल्या पशी श्रेष्ठ गुण आसुका खंयचे खंयचे बुद्ध्या बलेन ज्ञानेन धैर्यात वैरपी यो अधिकः बुद्धी बल ज्ञान धैर्य या पुरे रथी कालपशी कोणालाग चड आस ताणें सारथी जावका म्हण म्हणटाची अर्जुनाक कृष्ण तशीची कळ्ळें रथीनः सारथी स स्यात् अर्जुनस्य यथा हरिः कळ्ळें अर्जुनाक कृष्ण सारथी जाल्लो कृष्ण अर्जुनाल पशी प्रति एकांत वैरी न्हय यथा शिवस्य ब्रह्माभूत दहत त्रिपुरंपुरा फुडे त्रिपुरासुरा मारुवतन रुद्रापशी प्रति विषयांतु अधिक तारतम्यांतु रुद्रापशी वैरस जेवनाशिल ब्रह्मान रुद्रा सारथ्य करनिमे तशें तुका कर्णाल सारथी जा म्हणलेल शिवाय तुका अपमान केल्लेल न्हय म्हण त्या वेळाक समाधान जाल्ल्या बरी दाखयतो शल्यो आनी म्हणटा जैत तूं म्हाका आजी म्हणलें पळय कसलें कृष्णाल पशी सारथ्या विशयांत तूंची श्रेष्ठ तुगेले वयर म्हाका धैर्य आसा म्हूण जेव म्हाका भारी संतोष जाल्ले हांव कर्णाक सारथ्य करता ह्या विशयी सांगचे खातीर दुर्योधन कर्णाक सांगचे खातीर चमकल हांगा आमी बुद्धी म्हळ्यार स्वाभाविक जावन एक मनशा बुद्दंतिका म्हण आसता ती बुद्धी आसूं स्वाभाविक जावन म्हळ्यार खंयच्या वेळाक असल कोरका म्हळ्यार एक बुद्धी आनी कितले बुद्धन जाल्यार अपाया वेळार एक मंत बुद्धी शुन्य जावन राबताची प्रापाय येतनांनी तशें जेवचें नज बुद्धी म्हळ्यार समयोचित जावन आशिल्ली बुद्धी खंयची अपाय येतनाय खंयची वेळाकय कसले कोरका म्हणून म्हणलेले एक मनांत स्फुरण कुडले येवका पळय त्या बुद्धी म्हणचें ज्ञान म्हण म्हळ्यार ते शास्त्राध्ययन सारथी जेवच्याकय एक अध्ययन कोरका म्हण आसा ताजे एक कोर्स आसा कळ्ळें आतां पळय प्रति एकाक एक कोर्स आसा पळय तशी तेदना सारथ्य रथाचे कोरच्याकय तांकां एक कोर्स आशिल्ले त्या शास्त्राध्ययन म्हणजे सूतशास्त्राध्ययन ताजे निमती मेळ्ळेलें ज्ञान कळ्ळें त्या जेवका म्हूण मागीर बल कशी आसूं न्हय ते 4 3 2 2 5 गोडे सकड आसता रथाक कळ्ळें तितले गोड्याक एकल्याक निग्रह कोरका एक गोड आशिल्लें रथ धांवडाचें सुलभ 5 गोडे आसतना 5 गोड्यांनी एकल्याक धांवचें एकल्याक बदीन घुंवचें तशें पळय कोरका जाल्यार ते सारथीक चाकचक्येत आसूं तांकां निग्रह करचें तसलें बलय आसूं धैर्य म्हळ्यार तेची कशी बुद्धी म्हळ्यार पळय तशीची बाण येयलो म्हळ्यार कुडलें आतां हें मिगेले रथार बशिल्ले रथिका लागता म्हण भितर चाकचक्य ते रथ गुंडाच्याक त्या वेळाक धैर्य आसूं धैर्य म्हळ्यार यो 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 मारले 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 लागले कसो करचें म्हूण लेखलें जायना कोणा धैर्य आसता पळय ताका बाण सोडता पळय हांव रथ ह्या सायड गुंडया तो बाण त्या सायड पडटा तेदना असल पुरे आलोचने येवचें हाका बुद्धीनी धैर्य म्हणचें कळ्ळें तें पुरे आसूं इतले आतां निरायुध जावन रणरंगा संचार करच्याक धैर्य नाकवें धैर्य येवका जाल्यार आंगांत बल नाकवें तशी ह्या पुरे सांगून तूं कर्णापशी ह्या पुऱ्या विशयान तूं कर्णापशी श्रेष्ठ रथिकाल्पशी सारथ्य करतलो श्रेष्ठ जेवका म्हण हांव तुका सांगलें कळ्ळें तशी तूं कर्णापशी श्रेष्ठचे आनी कर्ण सुतपुत्र म्हूण सांगून आमी लेखूं जायना आमय लेखूं जायना इत्याक म्हळ्यार पळय तुका एक विशय उडगस आसता जाल्यार परशुरामान अस्त्र रुद्रालेक घेतिले रुद्रालेकीची अस्त्राध्ययन करून अस्त्र पुरे रुद्रान दिलेलें ताका
त्या वेळाक रुद्रानं या नीच जातीच्या दिवच्या नज्ज म्हणून सांगून निर्बंध केलेले. परशुरामो साक्षात परमात्मू म्हणताची तसं दिव्य दृष्टीशील परशुरामो तसले रुद्रान दिलेलं दिव्यास्त्र कर्णा कसले दिता ताक कोणच कान तो सूतपुत्र नाही सूत जातीची नाही म्हणून गोतशील दिकून न किळू जातीच्या दिवच्या नज म्हणून रुद्रान सांगला गेला रे. कर्णा ताणे दिला म्हणून गेला सूत नाही म्हणून परशुरामा गोतच कान म्हाका ये मस्तकाळ दुखून दिसता वा सूतपुत्र नाही म्हणून इत्याक म्हणारी तागेले एक धैर्य शौर्य पराक्रम बुद्धंतिका बल या पळितना एक क्षत्रियाल सर्व गुण कस कळवे. एक क्षत्रिय कनियेले भूत जावन सुका तागेल आनु एक बे महाक्षत्रियो नाही मे देवती जावन सुका कसल की कारण आवसून त्याग केली कितकी तका पळितना सूर्याल इतली प्रकाश नामे हक्का सूत जेवच्या साध्यवे. एक हरिण पट्टांतू हरिण जता ಕೊಲ್ಲ ಪಟ್ಟಂತು ಕೊಲ್ಲೋ ಜತ ಸಿಮು ಜತ್ವೆ ನಾನಮೆ ಸಿಂಹ ಪಟ್ಟಂತು ಸಿಮು ಜೌಚೆ अनेक पळे ताका क्षत्रियाल वरी विशाल जावन शिलबुज्जू आजानुबाहू म्हणटा पळय तशेंच गाडी मारतल जनांक सुतांक तसल्या दैहिक लक्षण आसना नमे तशी खंयची एक देवतेला पूतू जेव्हा क्षत्रियाला पूतू जेव्हा कसले जेव्हा तागेले जन्म रहस्य केन्ना एक दीस भायर येता म्हळ्यार वय नमे तो क्षत्रिय म्हण सगळे लोकांक कळत म्हळ्यार वय नमे राय जेव्हा चक जल्लो तो न्ही नतला री अंग राजाधिपत्य हांव दित्त शिल्वे ताका अर्जुनाक सर्व विद्यंतू मिरसी निवे ताणे तशी म्हणटना ताका सारथ्य करच्या तूं कसलेची अपमान नाका म्हण म्हणटा कळ्ळें. मागीर शल्यो समाधान दाखयता समाधान म्हळ्यार जायत समाधान आयिल्ल्या बरी कोण दुर्योधनाला सांगता पळय तुगेले वयर म्हाका प्रीती आसा ताजे खातीर हांव वापरला कळ्ळें. कर्णाल खातीर हांव वापरलो न्ही तुगेले खातीर वापरलो जाल्यार म्हगेले एक शर्त आसा म्हणटा. कसल ते शर्त म्हण म्हणटा तो सांगता कसं न्ही हांव पक्कनी कर्णाल बैरी ताका हांगसून हियाळसून न्ही म्हणचे म्हण लेखचे नाका तुवें तागेले बैरी प्रितीस म्हण लेखुया तुगेले वयचे प्रितीन तागेले वट युद्ध करच्याक ओपला न्हय कसले ताणें कसले चुकेनी केल्या प्रितीन हांव ताका कठीण जावन उरलोच्या पुरो कळ्ळें हांगसूच्या पुरो हियळसूच्या पुरो जाल्यार तुमी दोग जाणांनी तुवें कर्णांनी म्हाका एदूर उतर उरलोचें तूं केलेले चुकी म्हणचे ह्या परे करूंक नज कळ्ळें. आनेक कसं न्ही म्हण म्हणल्यार म्हाका 4 गूण म्हाका नज खंयचे म्हण म्हणल्यार आपण्याक आपण्यान तिरस्कार करचे आनी न्हय मे आपण्याल गूण मस्त गूण म्हूण होगळसून घेवचे विंगडाक तिरस्कार करचे आनी सगळो दीस हांव ताका मारत आशिल्लो म्हाका तितले धैर्य आसा इतले बल आसा पराक्रम आसा म्हूण तोंडार मान सांगचे करून दाखोवचें ना. हे 4 पळयल्यार म्हाका जायना. एकाच वेळेर कर्णान ताका म्हाका हियाळसूचे ताका ताणें होगळसून घेवचे येद्र आसूच्याक तुच्छ करचे ताका ताणें होगळसून घेवचे जेवो ताणेची ताका तेगळसून घेवचे कळ्ळें. आनी वृथा कसले कोच्याचे हांव अशें करता तशें युद्ध करता म्हूण कोच्याचे म्हगेले जाल्यार युद्ध करूं ना तशें न्ही केल्लें म्हूण जाल्यार हांव ताका खंडीत उलयता बिश्टयता हांगसिता तेदन ताणें तागेले मना दवरून घेवन तुगेले येवन दूर सांगूं नज तुगेले येवन दूर सांगल्यार तूं म्हाका कसलें उलोवचें नज म्हूण तेदना कर्णूय आयकत ये शल्यान सांगिल्लें कळ्ळें. आनी म्हणटकय ना तूं म्हाका सारथ्य करता म्हणलेले एक व्हड विशय म्हाका हांव धन्य म्हूण म्हणटना शल्याक कळ्ळें हाका महादुरहंकारी म्हण लिखिल्लें हाका विनयमंत जावन उरलोचें काही गोत्त आसा म्हूण. कडेरी शल्य वता सारथील काम नव्हतें कर्णाल रथ सिद्ध करता गोड्याक पुरय तण घालता उद्दा दिता आनी पुराय गोड्याक घालका आशिल्लें कडिवाण मागीर कवच सकट घाल न्हू ते कर्णाल येद्र हाण रबयता न्ही जावन तो रथ आसा पळय कर्णाल भारी प्रितीचे रथ कळ्ळें. ताका प्रदक्षिण काण नमस्कार घालतकय ताका ल्हान सूर्य ताका वतना जाल्यार सूर्य नमस्कार करचे म्हूण करतकय शल्याक सुरवेक बैस म्हणटकय केन्नाय सारथीन मागीर बसचें सुरवेक रथिकान बसचें न्हय कृष्णान पळय अर्जुनाक सुरवे बसोवचें मागीर ताण बसचें देवयंतान सुरवे अर्जुना देवचें मागीर ताण हें सारथ्य करतलें काम जाल्यार हांग ताणें कर्णाक हांव सारथ्य करना म्हूण म्हणलेले खातीर करून सुरवेक तूं सारथी स्थानार बैस हांव रथार बचोवन बैसता म्हणटा ताका खुशी जाता कोणाक शल्याक हा सो इतली मर्याद म्हाका दित न्हय कांय व्हड न्ही हांव म्हाका सारथ्य करचे विशयान तो कसलें म्हाका अळशीक जेवचें कसलें ना म्हूण लेखता. कडेरी तजवेरी बसतो तो मागीर बता
पांडवाल सैन्यादीकडे कोण शल्यू तागेल रोत घेऊन पांडवाल सैन्यादीकडे बरतरस तेन्ना दुर्योधन सांगता पळय कर्णा भीष्मान द्रोणान कोणाच्यानी आतां अश्वत्थामा कितले की प्रयत्न केला कोणाच्यानी साध्य जायना आशिल्लें तूं आजी सातसीत म्हणून म्हाका गोत्तस कळव्या तूं 5 पांडवांक मारले रे म्हाका संतोशू अर्जुना एकल्या मारले रे संतोश खंडीत तुगेल निमती जत्ता म्हूण सांगून म्हाका गोतस आयचे दिसाक व्हड दीस म्हूण म्हाका दिसता बस येतना कर्णान अर्जुना मारले पांडवांक सलवायले म्हणलेली किर्ती घेवन यो म्हणटना तो करून सांगता की पळय दुर्योधना हांव कितले जत्ता तितले प्रयत्न करता म्हणटा पळय 100% एफर्ट म्हणटा तशी दिता जाल्यार एक तुका सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार आतां तुका हांगा सोडून वच्चें पुराव जाल्यार तूं मात्र एक उडगासो दवरका कर्णान असल्यार तुगेल खातीर मेल्यार तुगेल खातीर तुगेल बरेपणा खातीरची तो वावंट काडता म्हूण म्हळेलें उडगास्त बरी बरलेले येता प्रकार देवाल हातान तूं विधील हातान तूं त्या तूं विसरूनच आतां एकाच वेळा हांव युद्ध केल्लें फक्त न्ही हांव गेल्लो का म्हूण 100% एफर्ट केल्ले रे हांव सोलूचें पुरो तें विधील हातान तूं जाल्यार कर्ण कसलें युद्ध करना नशी सोलबलो म्हूण तूं लेखू ना हांव 100% एफर्ट घालनूच सोलवूच जाल्यार 100% एफर्ट घालनूच गेलूच जाल्यार 100% एफर्ट घालनूच म्हूण म्हणटा तूं मात्र म्हाका हांगसूच्यान जे उरलोच्यान जे कसलें करूं नज म्हूण जायता म्हणटा कोण दुर्योधन आनी ताका कर्णाक पेटोवन दिता रतारे जाल्यार त्या वच्चे वेळाक दोळे दुखून उद्दा देवंतके कोणाले कर्णाले कळवे ताका गोतस पळय तागेले आजी अंत्य म्हणून दुर्योधनाले तोंड राहुग्रस्त हें म्हळ्यार एक नमने म्हणटा पळय डल्ल जावन आसचें म्हणून तशें जाला दुर्योधनाले तोंड कळवे ताका दुर्योधनाक एक फिलींग येता रस आजी कसल जत की करुण गेल्वता म्हूण म्हळेलें मनास रे गेल्वना नतलरी म्हूण म्हळेलें मनास थंय कर्णाकय आज वापस येना म्हूण म्हळेलें मना येता रस दोग जनाले दोळ्यान तेका थेंबो उद्दा देंवता त्या वेळाक तो सांगता कय कसं न्ही कर्ण शल्याक बस बस म्हाका घेवन पांडवांक आशिल्ले कडेन वच हांव तांकां पुरजना सोलसायकिना म्हूण पळय आयच्या दिसाक अर्जुनाक खंडीत हांव मारता म्हूण म्हणटा कय कळव्या तेदना शल्याक उडगासला युधिष्ठिरान म्हणला न्हय तागेले तेजोवधी करका म्हणून तशी तो आयकत न्हय कोणें कर्णान सांगिल्लें हस्तकय तो शल्य प्रहस्यच्या हस्तकय हांसून सांगता की तूं कसा म्हूण लेखला दुर्योधना पांडवांक कोणाकय मारूं जायना तुका तांतूय अर्जुना जतवे नंचिना मस्त ಹೊಗಳಿಸಿದ ಕೈ पांडवांक अर्जुनाकय मस्त ಹೊಗಳಿಸಿದ ಕೈ असल महत्वाकांक्षे कसं लेख तुका पळय तुका अर्जुनाल विषय गोतच न्हय निवातक वच राक्षसांक कालकेय राक्षसांक मारला ताणें खांडववन दहन केला ताजे नंतर अक्षय तोणीर ते गांडीव धनुसू भांगरा रतू पुरे ताका अग्नीन दिल्लो कळव्या कसं कोण ताका गेलवचें जाता नाका गोग्रहण कालान तूं समीत एक पंताक धांवन इलो खंय दुखून विराटरायाले सैन्य एदुरसीच्या जायनाशी अर्जुनाले बृहन्नळेल नेतृत्वार उत्तर कुमारान येतना तूं समीत धांवन इलो नमे म्हणटा तूं अर्जुनाक युद्धांत हांव गेलवता म्हूण सांगून वगळसून घेत कसले तुका तूं तागेले निमती मरण पावन यम लोक वच्चे खंय पुरतो तुका गोतस वे म्हूण म्हणटा कळवे जाल्यार म्हणटा खंय पळय तूं व्हडली उलयत न्हय केद्दोळ थंय उलयत कुसवे तूं अर्जुनाले गांडीव धनुसाचे ठेंकारू ऐकत पळय युद्धभुमीन तूं तेद्दोळ थंय उलयता भीमू तुगेल गज सैन्य पुड्डी करता पळय तेद्दोळ थंय तुगेल मनान तूं हे दुरहंकार आसच्या पुरो आवा गेलवत म्हणून युधिष्ठिरांनी तागेले नकुल सहदेव भोंवडांक गेले बाणा पेट्ट पडत खातो पळय तूं वयर तेद्दोळ थंय तूं लेखू पुरो आव गेलवता म्हूण सांगून मागीर तूं कशी उलयचें जातवें एक पंत युद्ध चल्लें तूं चलवलो म्हणजे पांय दुखून तूं भितरी बेसपाक जाता भायर समीत येवचें जायना म्हूण तेदना कर्ण म्हणटा जायत जायत शल्या तुका विरोध करून तुगेल मनान दुखयना वचा आमी मुखारे म्हूण कळ्ळें रतो मुखारे धांवतरस आनीकी तो शल्य म्हणटा खंय पळय केद्दोळ थंय तूं लेखता म्हूण म्हळ्यार पळय मस्त सिंह आशिल्ले कडेन
कोल्लो येना ताका गोतस शिमू रायो म्हण मस्त शिव जावक म्हणणं एक शिम आशिल्ले कडेनी कोल्लो शिमाले जरा कसले तागेले प्रताप दाखयना इता म्हणटा ताका गोस शिमू पराक्रमी म्हण सांगून तेंची बरी सोसे जिंके सकड आशिल्ले कडेन ते साधू प्राणी न्हू ते कसले करना पण तांगेले जराक कोल्लो राय जाता हांवची श्रेष्ठ म्हण सांगून तुका तिची बुद्धी तू कोल्ल्या बरी अर्जुन सीमा बरी सीमाले जरा कोल्लो केन्नाय उलयना म्हण विंगड जनाले जरा कोल्लो मस्त वचयता तशीची रिणा येद्राक कोल्ल्यान आवची श्रेष्ठ म्हणून दाखवून घेतली बरी सीमा येद्रा दाखवून घेवच्या जत्वे नानवे तशी तू आता करतरस कळवे तू अर्जुन आल्या युद्धारा बोयला मान तुका अर्जुन आलबल कसं म्हणून कळता आता अर्जुन हंग नानातील देखून अर्जुन आल मागशी दुखून तू मस्त सकाळी उलयतरस तू गेल पुरे विषय हांव पळयला मस्त पंता कळवे वापस कसले उल्लो नको तू म्हणून सांगता जैत आम्ही मुखार वचा युद्ध करुया म्हणून सांगून शल्यो तो मुखार घेवन बत्तर कळव्या कडेरी कर्ण शल्यान बशिले शल्याले सारथ्यारे रथ घेवन रथारे बैसून मुखार वता रथ धांवतरस कर्णाक शुभ शकून दुशकून पुरे कळता शकुना विशयी ताका मस्त गोतस जाल्यार ताणें वच्चे वाटेर पुरे एक शुभ शकून ताका मेळना पुरे वायट शकून दिसतरस म्हण त्या परे घेवन बसचे मनस्थिती ताका नाशिल्ले ताका एक नमने म्हाका कसले हाजे बरी जायना अपशकून जातरस म्हण सांगून दिसता जाल्यार एक कडेन पुणी पयस नाका तितले ते एक अपशकून जल्लेले आसतना थंय दुखून वत्ता चित्तो मुखार वतना वाटेर पुरे शल्यो पांडवांक वगळसिता अर्जुना वगळसिता कर्णाक सवता दुखत तागेलें मन म्हणटके शल्या तुगेले शल्य म्हळ्यार बाण कळवे तू बाण पळय कोंगता तशी तू म्हाका कोंगतरच न्हय तूं अशें पळय उलोवचें समवे म्हाका मस्त दुखता मनाक तुका कसं केलां हांवें कांय कर न्ही जाल्यार तूं म्हाका अशी म्हणटा हांगसून दुखयता कसल्याक तेंवूय कळना म्हाका जाल्यार हांव तूं दुखयलें कुडल्या हांव दुखून नुतो बसता म्हण लेखूं नाका आज हांव कसलें म्हण म्हळ्यार युद्धभुमीन तूं दाखयता मिगेल कर्तव्य कसलें एक वेळ अर्जुना मारचें एक वेळ अर्जुना बंधना घालून युधिष्ठिरा सकट बंधना घालून व्हरून दुर्योधनाले दिवचें जेव्हा मारून घालचें तें मिगेल कर्तव्य आयच्या युद्धांत तें हांव करच्याक नेरवेरच्या मागीर कर्तव्य कसं म्हणून करून दाखोवच्याक 100% एफर्ट हांव घालता कळवे जाल्यार एक मात्र कसं न्ही म्हण म्हळ्यार मनुष्य पुरे विधी नियंत्रणांत वचचें कळवे आतां भीष्म लायक करून युद्ध केलें जाल्यार कडेर शिरशय्यार पडलो द्रोण लायक करून युद्ध केलें कडेर म्हणटा ताका प्रवेश करका जालें तशीची विधी येद्राक मनुष्य असहाय्यम तांकां कसलेची करूं जायना कळवे तशी आतां ಸ್ವಲ್ಪ मटाक मनशाल भविष्य तागेल्या हातान तो आसता म्हणलेली बदलची तशी आनी कसं म्हळ्यार युद्धभुमींत मरचेची मनशाल विधी म्हणून म्हणचे जाल्यार जलतीतले लायक करून होराट करून चांग नाव येवची तशी नाव संपादन करता ताणें नानतल्यार अर्जुनाक गेलवूचे एक संदर्भ येना ते म्हाका पुट दुखून गोतस कळवे जाल्यार म्हाका तितली प्रीती करचे रायाल कतीर जावन हांव युद्ध करचें सहजची म्हळ्यार कर्णाक मस्त प्रीती कोण करता दुर्योधन कर्ण तेंची सांगतरस हांव म्हाका मस्त प्रीती करची दुर्योधनाल खातीर युद्ध करता ह्या विशयांत वापस म्हाका येवच्याक ना हांवें जाल्यार कसलें म्हळ्यार आतां हांव उत्साहार युद्ध भायर सरला म्हगे उत्साहूची मस्त डल्ल करका म्हणलें तुगेलें उद्देश म्हण जाल्यार कळवे म्हळ्यार उत्साहू देवोंचे तुगेले उद्देश म्हण जाल्यार तुका तांतूं यशस्वी जाला कितके म्हगेले उत्साह उणी जालें तशें नुत्त बैस म्हणून शल्य मागीर कसले उरलेना कळवे हांगा तो लायक व्यूहरचन करून सैन्य बैला कोणे कर्णान सेनाधिपत्य तागेल न्हय अर्जुन आनी युधिष्ठिर प्रतिव्यूह रचना करतरसाची परस्पर युद्धार राबलेची त्या वेळार युधिष्ठिर म्हणटा अर्जुना तूं आज कर्णाल वटू युद्ध करका भीम दुर्योधनाल वटू युद्ध करता जाल्यार तितले तांकां मारूंक प्रयत्न करका शतानीक दुशासनाक नकुल कर्णाल चेडवाल वटू
तशी सात्यकी करता बरं मालवटो दृष्टद्युम्न ಅಶ್ವತ್ಥಾಮಲ್ವಟು तशी सहदेव नकुल आलवटू ಎದುರಿसून युद्ध करता म्हणून सांगता कळवे आ कृपाचार्य आलवटू युद्ध करता जल्वे ಸ್ವಲ್ಪ क्षण भितर युद्ध प्रारंभ जल्लेची आव जीवनांतू कसले यज्ञ केलेला ना या युद्धाची एक यज्ञ करणी म्हणे तशने करकाशील केला जला रे होड यज्ञ महायज्ञ म्हणून कसं करणी या युद्ध माका या महायज्ञत कळवे आव जलतीतले लायक करून होराट करून अर्जुनाक ಗೆಲ್ಲುವ ಕಾಮುನ್ ಲೆಕ್ಕಲ ಜಲ ಮಕ್ಕ ಎದ್ದೋಳ್ತೆ ಪುರಾಯಿ ಜನ ಅಂತ ತशी ಸಂಗಲ अर्जुना ಗೆಲ್ಲುವಚ್ಚ ಕೊಣಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ನಾಮ ಜಲರಿ मक्का तितली सहाय केलेलं दुर्योधना खातीर अर्जुनाक समासम युद्ध करताव अर्जुनाक सल्वाचक प्रयत्न करता हे महायज्ञा म्हाका तूं सहाय कोरका आनी अर्जुना ಹೊಗಳಸೂನ್ म्हाका ಗೊತ್ತस आज एक वेळ अर्जुनाक हांव गेलो का नाजाल्यार अर्जुनाला तर हांव मोरका हांव दोन्हीकय सिद्ध जावन वयला फकत एकच वेळ हांव मरताच म्हण जाल्यार आनी एक ಸ್ವಲ್ಪ गंटे आयुश्य सोचमे गेले कसला यो तूं कोंकून म्हाका दीश मारता तुका जेव्हा मेगेल युद्धोत्साह मस्त युद्धोत्साह हुणी कोरका म्हण आशवे जल्ला कळ्ळे तूं अर्जुना वगळसीता म्हाका हांगा हांव सलवता म्हणलें म्हणके दिसतरच म्हाका आनी पुणी न्हू तबेस जाल्यार शल्य मागीर कसले उरलेना हांगा लायक व्यूह केल्ला हाणें कर्णान अर्जुन युधिष्ठिरान ताका समजावन प्रतिव्यूह रचना केला युधिष्ठिर अर्जुनाला सांगता अर्जुना तूं आजी कर्णा एदुरसून शताय गताय ताका दीश मारच्या पळोवका आयच दिसा भिमाने म्हाका दुर्योधना दीश मारता म्हूण म्हणला कळ्ळे आत तूं कर्णाल वटू भीम दुर्योधनाल वटू शतानीक दुःशासन आलवटू नकुಲು कर्णाल ಚೆಡು ಆಲ್ವಟು ಸಾತ್ಯಕಿ ಕರ್ತಬರ ಮಾಲ್ವಟು ದೃಷ್ಟದ್ಯುಮ್ನು ಅಶ್ವತ್ಥ मालवटू सहदेव आलवटू शकुनी अशी द्वंद्व युद्ध शूर करायची आ कृपाचार्य आलवटू युद्ध करता जल्ले ಸ್ವಲ್ಪ वेळू युद्ध शूर जल्ल्याची थंय संशप्तकाक त्रिगर तांक पुरे अर्जुनान मारला न्हय जाल्यार थोडे सैन्य भरलेलें आशिल्लें तांतू कळ्ळें त्या सैन्य अर्जुनाक मारूक म्हणून सांगून आयिल्लेची अर्जुनान कर्णाल एद्रा वच्चू का जाल्यार युद्धाक अर्जुना मारू म्हणून ते सैन्य आयिल्लेची कळ्ळे कडे म्हणटना अर्जुनाक आत कर्णाल म्हाका वच्चा जेतवे नान ते त्रिगर तालवटू युद्ध कोरका म्हणून अर्जुन चमकलो अर्जुनाल एक पद्दती कसं नाही म्हळ्यार एक तागेले एक युद्धाचो नमुनो ताका रक्षण करूंक कोणें येवका म्हणना तागेले म्हापशे सैनीक घेवन ताण वचिना एकल्यान वची ताणें युद्धाक आत्तां तशी त्रिगर तालवटू एकलो युद्ध करता आसा म्हळ्यार कालके आतां महाराक्षस निमात कवचांक पुरे एकल्यानच युद्ध करून तांकां मारन येयलो तो कळ्ळे कोणें इंद्रान सांगलें म्हूण सांगून ताका हें एक व्हडले विशय बे ना न्हय ते शूर जल्लेचे युद्ध कळ्ळे महाशब्द खंयच्याच्यो पुरे शब्द पळय बाण मारतना सिंहनाद करताची कोणाक एकले मारले कुठले सैनिक एकले मारतना हुंकार करताची तांगेले खडगाचे शब्द बाणाचे शब्द गद्याचो एका मारतना गद्या शब्द ताजे वटो गोडे हस्त्यो तांणी तांगेले इतले बॉम्ब मारचे मागीर शंख कहळे ह्या प्रजा तर आसता सगळे रणरंगांत शब्द तागेले मनांत कसले कर्णाले मनांत आजाव अत्युत्तम होराट करका आनी रणरंगांत एक वेळ गेलवच्या साध्य ना अर्जुना कोणें गेलोवचो साध्य ना म्हणला जावच्याकय पुरो गेलोवचें म्हाका साध्य ना जावचें पुरो जाल्यार आयची दिसाक हांव प्राण त्याग कोरका म्हूण नमा दिसू भिमान कर्णाल वटू युद्ध करतना एक भिमान एक नमनी युद्ध केलेलें पळय ते तशीची आज कर्ण युद्ध करता कळ्ळे कशी म्हळ्यार बाण सोडतकय मध्य एक सेकंड टाइम ना अशी पावसूशी बाण सोडतरस त्या बाणा राशी तागे लागीं दुखून येतना तो खैर बाण सोडता म्हूण सांगून पळोवचेक जायनाके कितले की पांचाल सैन्यांतूल जनाक ताणें मारन सोडलें कोणें कर्णान मारन सोडलें कळ्ळे तागेले चेडू सुशेणू सत्यसेनू आनी वृषसेनू तागेले रथा हेकडे तेकडे मागशी पुरे वत रसची दृष्टद्युम्नु सात्यकी द्रौपदील पांचन चेडूवा भीमू शिखंडी नकुलू सहदेव पुरे जन तागेले एद्रा येवन युद्ध करू रप्ताची जाल्यार तागेले युद्धा एद्रा हांकां करप बुजायना तशी जतरस जाल्यार भीम कसो करता सत्यसेना दीश मारता बरलेले जनांक घाय जाले जाल्यार अंचाण कर्णालय रथ पुड्डी करू पळयता त्या वेळार वृषसेनाक घाय जाल्ला जाल्यार तो
तागेल रत पुड्डी जलरी अन्य करता रहता आणि तागेल जागे रब्बून करणाल म्हळे मागशे रबच्या तक संगिले मागशे रब्बून वापास पुळ्ळी म्हणके करणार आरक्षण दितरस जलव्या पांडवाल सैन्य नाश्चत रस पांडव सैन्यांतुले वीर सैनिक पुरे यमाल म्हणके येवचे राधेयो म्हळ्यार कर्ण कशी यमा म्हणके दिसता काय तांकां बहीण जाता तांणी बरलेले जावन धांवन तरसच कळवे कडेर म्हणटानी युधिष्ठिरा इलोची तागेल्या द्राक युद्ध करूक येवन युधिष्ठिरा जोर कोप काय इतले येवे कर्णाक म्हूण सांगता काय पळय तूं हीन कुलाचो सुतपुत्र कितली की वर्ष पुढे तुवें अर्जुना हांवें मारचें म्हणून प्रतिज्ञा केलेली की बई वे निजावन आमगेलो दुर्योधन कुरुकुल वंशाचो तसल्याक तुगेल तसल सूत जातीच्या जातीन तू जन्म आयला बैर कसं प्रीती की कळव्या तुगेले शौर्य नमगूनच कळतो भीष्माले द्रोणाले पळय नमगून तांगेले जावन गेल्ले आत तुका नमगूनच खंय युद्धांतू कसा शौर्य पळयल की तुगेलांतू तुका गंधर्वान चित्ररथान हाका दुर्योधनाक बंधना घालतना तूं धांवेल न्हय सोडवचें जायना नशी नाका उत्तर गोग्रहणा वेळार तुका अर्जुनाला येद्रार बुजाल्ला तेन्ना तो आतांचे रितीर न्हय तो बृहन्नळी जावन युद्ध करता आशिल्लो तेन्नाय तुका तागेले येद्रार बुजाल्ला ना न्हय जाल्यार तूं आतां कसो म्हूण रप्त की कोणाक वतू तुची बुद्धन तुची शौर्याचो तुची पराक्रमी म्हूण सकडी सांगता काय न्हय जेवो एक कसं नाही म्हण सुरय मेगल वटी युद्ध करी अर्जुन तुका मारता की हांव तुका मारता म्हणून पळया करून आयलो की युधिष्ठिराल वटू युद्ध करतरस मागीर सांग की जायत युधिष्ठिरा तूं महापुरुशू महावीरू कळ्ळें जैत तुगे लोट आमी युद्ध करता ಸ್ವಲ್ಪ वेळ पुणी म्हाका तुगे लोट युद्ध करूं मेळना नवे म्हाका ते अवकाश तूं दिल्ली नवे जैत तूं नमगतकी नाकी तुगे लोट युद्ध करूं मेळ्ळें म्हूण म्हाकाय संतोश आसा म्हूण सांगून युद्ध करता कळ्ळें अद्भुत जावन आशिल्लें युद्ध सुरवेक युधिष्ठिरू कर्णाल बैरी बाण सोडतरस नवे बाण सोडतना ताका एक मूर्छ येता ताका कळ्ळें म्हळ्यार कसं करचें तागेले तितले पराक्रम युधिष्ठिर दाखयतरस वो एक पंत मूर्छित जाता सा पांडवेय प्रतना अभिववर्ष बाणैः तां सूर्यसूनुरत बाणवरैः विदार्य संप्रार्दयच्चित शरैरपि धर्मसूनु म्हळ्यार धर्म रायो तागेले सैन्य तागेले बाणा निमती कळ्ळें हाका करणू मुर्ची पडते एक पंद पोणू एक पंद मडी पडला बरी पडला जाल्यार अर्जुन तक मार युधिष्ठिर तक मारनाक इत्या म्हळ्यार अर्जुनान म्हणला हांव कर्णाक हांवें मारचें म्हूण सांगून आनी कर्णान म्हणला हांव अर्जुना मारचें परस्पर तांच्यांनी युद्ध करचें म्हूण सांगून धर्मरायो ताका मारना कर्ण उठयता सलपडान उठान धर्मरायाल रथाक चक्ररक्षक जावन आयिल्ले चंद्रदेव आनी दंडधार तांकां दोग जनांकय मारता कळ्ळें चारी घोडे सारथीकय मारता म्हणटकय कसो न्ही कडेर म्हणटना आनी ताका तितले असहायक जाल्लो कसले मारन तागेले रथ पडलो तागेले हातान तोल्ले बिल्लू बाण पुरे कातरून घाल्ले कडेर म्हणटना ताका अपमान करता तो कसो न्ही हांतू महाभारतांतू बिल्ला तुदीन ताका कोंकिता म्हूण आसा ते मागीर एक अपमानाचेर आया जाल्यार तात्पर्य निर्णयांतू मध्वाचार्यान सांगला तो तागेले बिल्लूची धर्मरायाले गळ्याक माळ अशी घालतकय कळ्ळें आनी ताका मस्त खटोर उतर उलयता हे युधिष्ठिरा म्हाका आत्तां म्हणलेलें न्हू तूं सुतवंशा जालोलो तूं प्रख्यात कुरुवंशान तूं जालोलो न्हय पांडव ज्येश्ठ न्हय हांव सुतपुत्र न्हय आतां तूं ज्येश्ठ पांडव जावन मलगड पांडवालान तुला मलगड जावन तांतूय उत्तम क्षत्रीय जाल्यार तुगेले शत्रू हांव तूं म्हाका मारका आशिल्लो न्हय जाल्यार तूं कशी दाखयता म्हाका तुका पळयतना कसो दिता कसो तुगेलो स्वभाव ब्राह्मणांगेलो स्वभाव तसो करचें ग्राचार तुगेले क्षत्रीय जावन जन्म आयला आज एक तुका सांगता तुगेले आपशी श्रेष्ठ कोण म्हूण दिसता पळय तांगेले वट ओराट कर वचूं नका कळ्ळें आनी मनान तूं दृढ विश्वास ना नासी द्वंद्व आपू नका तूं म्हाका तापयल पळय यो आमी गेलो युद्ध करी चलवल न्हू तूं वच घरकड वच जेवो अर्जुनाला आड वचून राब कळ्ळें शिवाय कर्णाल वट्ट तुका युद्ध करच्याक केन्ना काही साध्य जायना कळ्ळें म्हूण म्हणटा
तुगेल तसलो हेडी ब्राह्मण स्वभावाचो क्षत्रिय म्हणलेली एक नामाक व्यर्थ जावन आशिल्लो तुगेल वट हांव युद्ध करना करून हेडिंगेल वट युद्ध करना म्हणून करून ताका सोडता. इतले ताणें उलयतना थंय अर्जुन आनी भिमू आयकत रसाची कळ्ळें. दुर्योधन आणि भीमू युद्ध करता रसाची. भीमाक एक पडका थंय तेकडच्यान आशिल्ले अर्जुनाक एक पडका म्हूण कर्ण व्हडोडान सांगतीये कडेरी हाका भीम दुर्योधनाले युद्ध करता न्हय. भीमू ताका वंचोवच्याक म्हळ्यार कर्णाले एक उद्देश भीमान ह्या कಡೆ ಇಲ್ಲ ರೀ थंय दुर्योधन वंता म्हणलेले यस जाल्यार रे भीम कशें गोतसवे तागेल उद्देश कसले म्हळ्यार भीमाले म्हणटात न्हय एक तकडीन तूं कसले घाल्या जड आशिल्लो तो गुदेवता एक तकडे वयर वता राब कर्णा शिकयता म्हूण सांगून दुर्योधनाक मस्त पीडण करता कय तो तागेले गद्यान मारनो बाणान मारनो सकडी दुर्योधनाक मस्त पीड दितरस पीड दितना तागेले मनान तो कसो गोतसवे हांगा दुर्योधना प्राण संकट केले रे कर्ण थंय धर्मराया सोड हांगा युद्ध करूं येता म्हूण तशी यो दुर्योधना मस्त पीड दितरस कर्णाला लागी भीम वचना आत्ता कसं जाता म्हळ्यार दुर्योधन प्राण संकटा पडलो भीमा लागी शल्यू कर्णाला सांगता कय तूं कोणाल खातीर हें युद्ध करता आशिल्लो तें दुर्योधनाल खातीर ना पळय ताची अवस्था पळय कोणाल खातीर युद्ध करता रस पळय तो दुर्योधनाक भीम एक नमने बाद दिता पळय आतां केन्ने घडीन तो यमलोका पेटयतशी दिसता रस बस धर्मराया सगळो दीस पिडण दिवचे पशी तूं कसो लाभस बोच्चून तुगेल रायस पळय युद्ध कोणा खातीर करून कोणा गेल वचा पळय तोचे राय तो युद्ध संकटा पडला न्हय ताक राक म्हणून कडेरी वय दिसता भीमाल उद्देश तेची शल्यान भीमाल मना आशिल्लें उत्तर हांगा कर्णाले सांगलें न्हय कर्ण धर्मराया सोडलो आनी दुर्योधना रक्षण करता म्हूण थंय धांवता कळ्ळें. भीम पळयता भारी पराक्रमारी थंय युद्ध आयला न्हय तो म्हूण कडेरी भीम तागेल वट युद्ध करूं वता थंय कशी वता धर्मरायल रक्षणेक सात्यकी दृष्टद्युम्ना पेटयता कर्णाल वटू युद्ध करच्या वता पळीत खंय कर्ण तो भीम कर्णा मारू येतना तागेल रूप कशें आशिल्लें म्हूण म्हणल्यार महाभारतांतू तात्पर्य निर्णयांतू मध्वाचार्य सांगताची अंते कृतांत नरसिंह तनर्योर यथैव विष्णु हो हरम ग्रसत आत्त समस्त विश्व म्हळ्यार सगळे विश्व नाश करू येयलो लयमूर्ती नरसिंहोसी दिसता कय ताका कळ्ळें. नरसिंह रुपाचे देव जावन दिसता कय तागेले भीमान येतना तागेले वेगान सगळेची प्रपंचची कंपन जाता शत्रुसेन भिवन धांवता रस तशी कर्ण कसं करता भीमाल वैरी एक कराश बाण सोडता जाल्यार भीम तागेले वैरी वज्रास युद्धाक समान जावन आशिल्लें एक बाण उडयता तेदना कर्ण एक पंता पडता कळ्ळें. कर्ण हाजेर पडता खंयच्या रे सैन्यार रणरंगा भुंयचेर पडता मस्त वेळ काळक जाल्लो तांकां कळ्ळें. अण्णाक भारी हियाळसिला न्हय हाणें ताका पाडयला मुर्चित जाल्ला भीम खडग धरला आनी अण्णाक भारी हियाळसिला न्हय म्हूण ताणें बशील रथार दोखून देंवलो चमकून कर्णाले वता तो कशी मेल्ल्यावरी पडला. तागेले एक प्रतिज्ञा कसले म्हूण म्हळ्यार हरी म्हळ्यार तुच्छ जावन कोणी कृष्णाक उलयता जाल्यार ताणें म्हणलां न्हय कोण दुर्योधनाक हाका युधिष्ठिराक कर्णान म्हणलां न्हय वच वच तुगेले कृष्ण अर्जुन तुका कितले राखताचे म्हूण पळयता म्हणून आतां अर्जुन तुका कितले राखता म्हणून पळयता म्हळें जाल्यार ते कृष्णा निंद केल्या वरी जायनाशिल्लें तुगेले कृष्ण आनी अर्जुन म्हूण म्हणलां पळय म्हणटना कृष्णाकय ताणें निंद केल्या वरी जालें न्हय ते कोपयलें तागेले एक प्रतिज्ञा कसलें म्हूण म्हळ्यार कृष्णाक आनी मालगड्यांक कोण हिनाय जावन उलयता तांकां हांव तांगेली जीब कत्तरता म्हूण म्हळ्यार सार्वकालिक प्रतिज्ञा तागेले त्या केन्नाय तशीच आत्त कर्णाले जीब कत्तरताव म्हूण सांगून येतरस म्हळ्यार कर्ण तत्वळी खंयच तुगेलो रक्षकू कृष्ण म्हूण
दुर्योधन धर्मराया उल्लोचने म्हणणारी भीमा ऐकूचे तशी उल्लयला न्हय जाल्यार अन्य कसा म्हण म्हळ्यार धर्मरायो परमा वैष्णवांगेल निंद केल्यार तद भक्त द्वेष एवच तागेले भक्तांगेल वयर द्वेष केल्यार हरिद्वेष केल्या वरीची म्हणून भक्तांक निंद केल्यार हरिनिंद केल्या वरीची म्हूण तशी दोन रितीर ताणें हरिनिंद केला म्हळ्यार एक जावन कृष्णाक उलयला तो कैस तुगेलो कृष्ण बरें रक्षण कर तुका म्हळ्यार न्हय कैस तुगेलो अर्जुन म्हणून उलयला अन्यक जावन कसो म्हण म्हळ्यार महावैष्णव हरिभक्तू जावन आशिल्ले धर्मराया निंद केला देवान सांगला पळय मेगेल भक्तांक द्वेष केल्यार मेगेल भक्तांक निंद केल्यार म्हाका केल्ल्या बरें म्हणून भगवतगीतेन थंय देवान सांगचास तशें जावन भीमाक जोर कोप येवन तो कर्णाक जीब कत्तरता म्हण चमकला कडेरी शल्यू सांगता भीमा आम सरकोर नुका कळवे तूं करचें चुकी तेगेले जीब कत्तर नका इतेक म्हण म्हणल्यार पळय कर्णू जीब कत्तरली म्हणले क्या कर्णूय तशीची भारी अभिमानी मानी तो दुर्योधनाल वरी हांव अंगविकल जाल्लो म्हण सांगून वंचन सैशना अयो मिगेल जीब विमान कत्तरली म्हळ्यार अपमानाक तो मागीर वंचयशना पक्कनी वंतलो म्हण जाल्यार जीब नतील तो तसल्याक अर्जुनान मारले म्हणून येत शिवाय ताणें समजतना सक्षम आसतना अर्जुनान ताका मारले म्हण जाल्यार अर्जुना कीर्ती तेवय तागेले एक अंग उन जाल्यार तेन्ना अर्जुनान मारले म्हण जाल्यार अर्जुना तितली कीर्ती ना आतां अर्जुनान कर्णा आपण मारता म्हूण प्रतिज्ञा करतना अर्जुनान ते प्रतिज्ञे नेरवेरसूच्याक सहायक जावका तुवें शिवाय तूची कर्णाले जीब कत्तरनो अर्जुनान ताका मारनाशी केल्यार अर्जुनाले प्रतिज्ञा फटी जात न्हय कर्णा मारचे अर्जुनाल काम न्हय तो कसो म्हण पळयतलो वय दिसता शल्यान सांगिल्लें कोणाक भीमाक कळवे कडेरी भीमू नुतरप्त न्हय नुतरप्त म्हणटना शल्यो कर्णाल रथ घेवन तेकड वता एक लेक्कार भीमान कर्णाक गेल्वेल्लवरी जाल्ले न्हय जाल्यार प्रज्ञे येतरे वापस भीमा वट युद्ध करता म्हण येता तो येतना दुर्योधन तागेले भावंडांक कर्णाल सहाय पेटयत पळय भीम कसो करता सुरवेक दुर्योधनाल सहोदरांक कोण कोणा पेटयला भावंडांक तांकां मारता ताका आतां लेक दुर्चक विसरून गेला ताणें म्हणलेले धर्तराष्ट्र 100 जणांक हांवें मारचें म्हूण मारतरच ताणें मारला येदोळ तर एक कौरव आपुणी म्हळ्यार दुर्योधनाल एक भावंडापुणी मारूंक कोणाचें न्ही जायनी भीमान मारलेले जाल्यार आतां ताका कितलीं जाणां मारला म्हूण सांगून विसरून गेला तितलीं जाणां मारला ताणें आतां कर्ण बरलेले जण येवन युद्ध करतना भीमाले एद्राक भीमाले सहाय म्हणून पांडव सैन्य दुखून मस्जन येताची वापस संकुल युद्ध म्हळ्यार ग्रुप म्हणटा पळय तशें जालें सगळेची सुरवे दीस तुकून त्रिगर्त जन अर्जुनाक कर्खर जावन गेलेलीची कळवे केन्नाय ताणें एक कौरव सैन्यांतुले महायोद्धाल ಒಟ್ಟು कोणाले ಒಟ್ಟು युद्ध रबली कुडले ते संशप्तकाल सैन्य येवन गंटगटल्यानागेल ಒಟ್ಟು युद्ध करचे ते दुसो अभिमन्यूक चक्रव्यूह पेटयतना पद्मव्यूह पेटयतना संशप्तकांनी ताका एकडेच्या सोणान अशी बाध दिल्लेले तशीच आजय तशी करतात तांणी आतांनी ओड तांगेल सैन्य म्हळ्यार होड कळ्ळें कौरवाल सैन्यांतू साधारण भाग तांगेलेच म्हूण येता त्या सैन्य नाश करनाशी ताणें एकडे तेकडे वचीना तशी ना तशी करतात तांणी आज सुमार संशप्तकाक मारले म्हूण लेखल्यार पांय वापस खंय दुखून तितली जण येताली म्हूण नाखय तांकां तांगेलो सुशर्म राय आसना त्रिगर्त रायो तागेल निमती ताणेंच ते सैन्य ओट करून हाडचें तागेल निमती अर्जुनाक ते संशप्तकांक पुरो जनां मारूं जायना आज सुशर्मूची अर्जुनाल रायला कळ्वे सुशर्माकय अर्जुनाल बरी दिव्य अस्त्र प्रयोग गोतस म्हणटना अर्जुनान सुरवेक ते सुशर्म येयले कुळ्ळे तागेलो ओट्ट ते सैन्य येता ते सैन्य नाश करनाशी सुशर्मा नाश करूं जायना तशी मस्त वेळो अर्जुन आयच्या दिसाकय अर्जुन मस्त वेळो त्रिगर्ताल ओट युद्ध केलें सैन्यान तो अर्धापाशी चड नाश केले कडेरीत एकडे तेकडे पळयतना एक कडेन कर्ण अर्जुनान हांगा त्रिगर्ताल ओट युद्ध करतना कर्ण तांगेले पांडव वीरालांतू एकाकला लोट युद्ध करून सलवायत रस द्वंद्व युद्ध करून प्रत्येक जावन सलवायत रस अर्जुना बारीक उश्चत की
कृष्णाला सांगत काही पळीलवे कशी युद्ध करतं पळे कर्ण आणि अशी सोडल्या जायना मग कर्णाला वर म्हणून तेच बी कर्णाला कृष्णानं युद्ध होर का म्हणून म्हणताना अश्वत्थामो अर्जुनाला ಎದುರಾಕ ದ್ವಂದ್ವ ಯುದ್ಧಕ ಎತ್ತ ಕಳ್ವೆ ಅಶ್ವತ್ಥಾಮಕನಿ ಅರ್ಜುನಕ ಜೋರು ಯುದ್ಧ ಜತ ಸ್ವಲ್ಪ वेळ अश्वत्थाम अर्जुनाला रथ कोणाकय दिसना नशी बाण सोणू उचून सोडलाके हंग अश्वत्थामन अर्जुनाला युद्ध येवका जलरी भीमू ತಂಗೆಲ್ 3 अक्षोहिणी सैन्य नाश करून सोडला त्याची वेळारी अश्वत्थाम पांडव सैन्या भितर आयला येऊन पांडव सैन्य मर्दन करून वापस ಎದುರಾಯಿಲ್ युधिष्ठिराक रथहीन जाऊन कोर्ण दृष्टद्युम्न नकुल सहदेव सात्यकी द्रौपदील चरडू पुरे जन काही क्षण मात्र ಅಂತೂ निरथ कोर्ण निरायुध कोर्ण सोडलाताणे कडेरी एकपंताक भीमनु पुरे जन धावताची दृष्टद्युम्नादी कडेरी अश्वत्थाम ತಂಗೆಲೆ मक्षी वचून युद्ध करताना एक पण धर्मराय अंतक निमगूचे आस आम्ही आमगेले स्वधर्मय युद्ध करचो तू कसले आमकां हिंस करता म्हणून कळवे तू परधर्माचो म्हणता म्हळ्यार तू ब्राह्मण तू आमगे लोट युद्ध करून नज आम्ही स्वधर्माचे आम्ही क्षत्रिय युद्ध करता रसत ना म्हणून तशी सांगता कळरी तक्का वेदव्यासाने एक पंत युद्धा दुखून मागशी वतना आपण सांगला ना तुगेल निमती आणि की मस्त सकड जेवचे असं म्हळ्यार कडे दिसाच्या त्या खंड तागेल निमती जेवचे त्या वेदव्यासा गोतस कारण तो जत्ता म्हण त्या परे उडगाच करता त्यादंत सांगते वेदव्यासाला आज्ञाशील दिकून परधर्मय म्हाका स्वधर्मूची म्हण हसते काही तो कळव्या हंगा संक्षिप्त कालवट युद्ध करतरस अर्जुन अश्वत्थामन थई अर्जुना युद्ध पहिलेची जलव्या कृष्णाला निमगीत काही कसं करची कृष्णा म्हणून सुरवे अश्वत्थामा लोट युद्ध करूया म्हणता कृष्ण अश्वत्थामाला रथात इकडे रथ पेटेला अश्वत्थामाला आणि अर्जुनालमध्ये ओढ युद्ध जतरस दोग जन एक ಲೆಕ್ಕಾचे श्रेष्ठ नव्हतानी हाणे तागेल रथार युद्ध सोड या बाण सोडचे अश्वत्थामानं अर्जुनाला रथार बाण सोडचे जलवाय एक वेळाक अर्जुनाला रथ कोणाके दिसना नशी जल्ल तिथले बाण सोडले खंय कशी म्हणून म्हळ्यार तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य दिताची तागेल रथाचे घोड्याचे रोम कुपांतू कळवे खंय म्हूण ना काही अर्जुनाले सगळे रथाक खोंबून सोडला तागेल घोड्याक खंय दुखून खंय तर म्हण म्हळ्यार तागेले अंगा हाता दुखून मान नाही खंय दुखून भाण सोडतीयो म्हण कळना काही तिथले भाण सोडला की कोणे अश्वत्थामान कडेर म्हणतना अर्जुन शरपंजरांतू बंधना पडल्यावर जाला नव्हे कळवे कृष्ण अश्वत्थामाक दुर्विता कसं करतो तू या मट्टाक बाण सोडला अंचाण अर्जुनाक भारी हंगसीत कृष्ण कसले म्हण म्हणल्यार पळय शरपंजरांत पडला तू भारी सौमी जावन युद्ध करतरस शक्ती पावना तुका म्हूण सांगून तक्का जगैतके कृष्ण तस्मिन् निबद्धे हरिहि अप्रमेय विबोधयामास सुरेंद्रसूनुम इंद्रसूनु म्हळ्यार कोण अर्जुन इंद्राल पोतो तक्का विबोधयामास बोधू चुकलावे म्हण लेखून एक पंत जगैतके तो बोधू चुक्कनी अश्वत्थामाला जरा युद्ध करचे ते द्रोणाला जरा युद्ध करताना तशी केलेलं ना मागीर कृष्ण कोप्तर ना ताणें युद्ध केलें आता अश्वत्थामाला जरा युद्ध करू केदेशीची गुरुपुत्र म्हणून ಸ್ವಲ್ಪ जाग्रतेन युद्ध करतरस तुका त्राण नानतले हांव त्राण दिता म्हणून तो आलिंगन करता कृष्ण ताका बल येयले कळवे मागीर अस्त्र प्रयोग करू शूर केले काही ताणें म्हळाल काही कृष्ण मांद्र संहंगशील काही ताका बल दितना पटोवन धरली काही आनी म्हळाल काही तुका न्ही की तुगेले द्रोणाले आनी गुरुपुत्र अश्वत्थामाला वयरचे मोहवचनिवे तुका गीतोपदेश केलेले व्यर्थ जालें नवे मिगेल उतरा पशी तुका हांगेल दोग जनाला वयर असूचे मोह चड जाल्ले तांकां पळयल कुडले जाय की नक्की म्हूण बिल्ल दवरून बाण सोडत तूं कळवे खंय तर म्हळ्यार दुसरे जना जाल्यार आतां बोट मुय्यन वचूं पुरो तितली सुला भायर हळूच बाण सोडतरस तुगेल गांडी व तांकां पळयल कुडले हांव युद्ध करना म्हूण सांगतवे तुका अश्वत्थामालाक मारून घेवचें म्हण तुका भारी आनंद बे युद्ध करची काल येता नाही तू अशी
नक्की जायकी म्हणून युद्ध केलं रे म्हाका दिसना सुरू दुखून तू यांच केलेले खंयची वेळा तुगेलें कर्तव्य पालन कोरका पळय तेंची वेळा तुका कर्तव्य विसरून वता म्हणून अर्जुनाक कडेन रे खूब दुखली की कृष्णाल उतरान वा म्हाका भरसन करून उलयत न्हू म्हूण सांगून मागीर कोप येईल ताका फुडलें युद्ध करून तागेले सुತ್ತमुत्त आशिल्लें बाण पुरय निवारण करून दिव्यास्त्र प्रयोग करूं शूर केले दिव्यास्त्र प्रयोग करून थंय ताणें कशें केलां हाणें त्या गांडीबा दुखून सोडलेलें उत्तम अस्त्र तो थंय वपास प्रयोग करता निवारण करता रस अश्वत्थाम अर्जुनानं दिव्यास्त्र प्रयोग केलेले तशीच अश्वत्थाम तागेले दिव्यास्त्र पुरे तागेले मंत्रास्त्रानं कातरून घालता असं एक हंता रे तो अर्जुनाल गांडीवाक शिंजिनी तांडून नसता पळय तेवूय कट्ट करून घालता अर्जुनाल वैरी बाण शरवर्षशी म्हळ्यार शरवर्ष म्हणचे बाण पावसशी घालता जाल्यार अर्जुनाल एक गांडीव दिव्य धनुस म्हणटात न्हू गांडीव धनुस देवतेन दिल्लेलें न्हय ताका एक गूण ताजे शिंजिनी कोणें कातरसिला रे जेव्हा कोणाले बाण लागून युद्धा वेळार शिंजिनी कातरली म्हूण जाल्यार वापस ताणें विंगड शिंजिनी बंदुका म्हणना तीच वापस समजता कळ्ळें तशी ते हांग तशीची कशी म्हूण म्हणटा कितली पंत ते ताजे हेदे म्हणटात ताका शिंजिनी हेदे म्हणचे ते कट्ट जाल्यार तशीची कसलेची प्रादुर्भाव वापस तशीची प्रादुर्भाव जाता सुरवेच्या वरीची तशी हांगा अर्जुन ताजीन ते वापस बांदूचे राबलुवे अश्वत्थामाले बाणू तितली वेळ कशी अर्जुनान सैसिले म्हळ्यार आमकां संशय येवचे नज तशी तात्पर्य निर्णयांत मध्वचनान सांगला गांडीव धनुसू देवतेंगेन दिल्लेले धनुस गेलेले दिकून ते कितली पंत कातर म्हणटा तितली पंत समजत तशिले म्हण हे मात्र तागेले गांडीवाक कसले जाल्यार जोर कोपयता ततः शरेण कुपितः शीतेन द्रोणी सारते हे कोपयल अर्जुन कसं करता काय गोस्वे अश्वत्थामाल सारतील मातेची कातरून घालता जाल्यार अश्वत्थाम म्हण अश्वत्थाम नव्हतो द्रोणाचार्याला पूतू कळवे अर्जुनान निताणे ಒಟ್ಟು शिकता आसतना फुडें गुरुकुलांतू द्रोणू हे 100 कौरवांक 5 पांडवांक विद्या शिकयता धनुर्विद्या तागेले पुस्तकाय शिकयतर आशिल्लो जाल्यार गुरुकुला टायपाची तांणी शिकवण शिकतर आशिल्लीची जाल्यार द्रोणूची गुरुकुल पांडवांक गेले हस्तिनावती अरमने प्रांगणांतू केल्लेले द्रोणूची तांगेले आश्रयांत आशिल्ली देखून द्रोणान शिष्यांगेल करीन काम करचें आसपय जाय जिल्लेली सकडी एक व्यवस्था थंय केल्लेले आशिल्ले धृतराष्ट्रान सर्व व्यवस्था राजसभे दुखून अरमने दुखून जात दिकून हे राजकुमार नव तांगेल करीन कसले काम करचें जायना न्हय जाल्यार गुरुकुल पद्दती कशी म्हळ्यार शिष्यान थोडेपणी कसले काम करका म्हळ खातीर द्रोणान कसं करचें तितली चेडवां एक पिवची उदक कितली वट्ट कोरका पळय भरलेले अन्न पुरे तांकां राजांगणान तोची म्हळ्यार ते रायाले अन्न सिद्ध जेवचे कडेन जाता द्रोणा समीत कळवे म्हणजे द्रोणा बायल तांणी वट्ट अन्न करताचे म्हण लेखल्यार भरलेले शिष्यांक राजसभे दुखून थंय दुखून अरमने दुखून व्यवस्था आशिल्ले म्हणटा न्ही उद्दाडचें काम पुणी तांगेले कडेन कोरका म्हणून व्हडे कायदन दवरन तांकां सकाळी म्हणटना एक कायदन दिवन पेटुचें द्रोणान पुरे जनांनी एक कळसळ्या पुरे एक कळसे उदक तांकां पिवच्या पूर पळय सगळे दिसाक ते तांणी पिवचे उदक तांणी हाडका म्हणून तशी पुराय जना एक कायदन कय जाल्यार अश्वत्थामू केन्नाय तशी कय वग्गी उदक घेवन धांवता कय अर्जुना संशय येता कसला भयो इतली वग्गी कशी उदक घेवन धांवता पळयता अश्वत्थामाक गुरु द्रोणाचार्यान तोंड ಸ್ವಲ್ಪ रुंद सुची आयदन दिला उदक सळा भरता हांकां पुरी तोंड पुरो सुची दिला गुळू 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 हळू भरची जाता तशी आनी मतन वेळ जाता अश्वत्थाम वग्गी घेवन धांवता एक दीस अर्जुन तागेले म्हापशी धांवता कसं म्हण पळयल्यार कसं करता अर्जुन आतां वरुणास्त्र प्रयोग करून शिकून गेला वा वरुणास्त्र प्रयोग करता नेल्यार दुखून अंतर्जल उदक आयिल्ले ते आयदनांत भरतनी घेवन धांवता अर्जुन अश्वत्थामाल म्हापशीची कडे पळयल्यार द्रोण अश्वत्थामाक बरले धनुर्विद्याची ಸ್ವಲ್ಪ चड शिकयल्या बरी जाता न्हय अश्वत्थामा पाडशूर करून दिता द्रोणान अर्जुना कळ्ळें अर्जुन धांवनूच उदक घालून थंय राबलो राबतना द्रोणाचार्या कळ्ळें ह्यो सामान्य शिशू न्हय मुखारसून द्रुपदा सलवाच्याक वच कारण जातलो म्हूण म्हणलेले खातीर अर्जुनाला वैरी वाचले ताका मस्त बारी बुद्दंत सूक्ष्मग्राही शिकयिल्ले ताका ती कशी वग्गी मना गेल्ले अश्वत्थामी त्या उदा वग्गी व्हरता थंय कसो जाता तें पळोवचें मन आयलें म्हूण जाल्यार तो बारी सूक्ष्मग्राहीत्व वचना ताका
का म्हणून संतोष अरे मागीर अर्जुना काही पुरे विद्ये शिकोवचे आसा द्रोणाचार्यान. तशीची अश्वत्थामाक आनी अर्जुना समासम बल म्हूण येत. अर्जुन अश्वत्थामाले सलवना, अश्वत्थामो अर्जुनाले सलवना. तसले तशी सामान्य योद्धा नाही तो कसं करता एक बाण प्रयोग करता गोड्या काही एकड तेकड दांडायता सारथ्य करतरच काही तो कडेर म्हणताना अर्जुना वापस एक पंता शरबंधना घालता म्हळ्यार सुरवे मणके पंजर करता कडे वापस कृष्ण अर्जुनाक पुनरालिंग्य कृष्ण तथा मधात शत्रु विघातम म्हळ्यार कृष्ण मधाचत्तु विघातकम म्हळ्यार अर्जुनाक आलिंगन करतके पुनरालिंग्य एक पंत आलिंगन केलं ना तोपास आलिंगन करतना अर्जुनाले अंगान तो शत्रुघातक बल कृष्ण भरता म्हण सांगून तेदना कृष्ण अर्जुन कसं करता उत्तस्थौ शरचाप भ्रत ऊटान रबलके अत्तांतू बिल्लू बाण सकड धरलिके वर्षच्या शरान भूयो द्रोणपुत्रे अरिमर्दना वापास अश्वत्थामाल वैरी बाणा पावस सोडलो. अश्वत्थामो वपास ही गांडीवाचे ते हेदे म्हणटा पळय कट्ट करता बाणान ते वपास वाडले. वपास अर्जुन कसं करता अश्वत्थामाले गोडे ताजे गोड्याचे दोर बाणान कत्तरसिता मागीर ते दोर कट्ट जाले कुळे ते गोड्या मारले ना गोड्या मारले कुळे गोडे भिवन खंय खंय धावलींची. अश्वत्थामो वपास दोर न्हू पळय कितली पळय एक कत्तान युद्ध करतरस वपास दोर हाणू रथाक ताका बांदून आनी आलोचन करता काही कसले म्हळ्यार पळय कृष्ण तागेल सारथी ध्वजारी हनुमंतस तागेल बिल्लू सामान्य बिल्लू न्ही गांडीव बतळिका अक्षय म्हणटाची तागेल घोडे रथाचे अवध्य रथई अभेद्य पळय अर्जुनाल रथाक घोडे मरनाची ताजे कळवे तशी ह्या पोरय हंग राबल्यारी आनी म्हाका ತೊಂದರೆ म्हूण सांगून फाट ना आतां युद्ध करचे समने हागे लागी म्हण तो एक नमने एडबिडंगी म्हणटा पळय अर्नाग वंजी पिरनाग वंजी तशी तो अश्वत्थाम कुश असल्यार तितले आत्ता 2-3 पण तागेले युद्ध पळयलें ना कुश असल्यार युद्ध केलें नानातले सीधा चमकलो कसले कोणें उलयले को पयले शस्त्र तो लाव युद्ध करना म्हणा चमकलो ताका एक पण तशें चमकले वेद व्यसाना पनळले अशी खंयची वेळार युद्ध करता खंयची वेळार युद्ध करना मोडी म्हणटा पळय तशी एडबिडंगी म्हणून तशी आनी हांव तागे लोट युद्ध करना म्हाका काय तागे लोट युद्ध करचें सामर्थ्य म्हणना जाल्यार आत्तां हांव तागे लोट युद्ध करना म्हण आलोचन करता. अर्जुना मारची पशी सीदा वचून पांडय तयोरास सुयुद्धम अद्भुतम थंय तागेले पांडव हांगेल सैन्या भितर रिगून युद्ध कोरया म्हणून रिगता थंय पांड्य तयोरास सुयुद्धम अद्भुतम थंय एकलो पांड्य देशाचे रायो ताका मेळटा कळवे तागे लोट युद्ध करता तांगेल भितरी भारी एक नमने अद्भुत युद्ध जाता कोणाल मदेंतू अश्वत्थामालनी पांडुरायाले मदेंतू युद्ध जाता त्या युद्धांतू तो कोण पांड्यरायो म्हणून प्रवर्षतो सहायक पुगमुग्रम तागेल वैरी अत्युग्र बिल बाण सोडता कोण यो अश्वत्थाम तो कोण पांड्यरायो म्हणून त्या पांड्यरायाल नाव वीरसेन म्हणून. चित्रांगदे म्हळ्यार अर्जुनाली बायल कळवे चित्रांगदे पांड्य देशाची चेली नव्हती ती गेले आनु ताका प्रवीर चित्रवाहन मलयध्वज म्हण सकडी म्हणटाची. भीष्म द्रोण सकडी युद्धांतू म्हाका समरपच्या साध्य ना कृष्ण आनी अर्जुनाक हांव काही युद्धा भितर उणी न्ही म्हूण तसली एक नमन्याची ताका अहंकार आसता. तेदुश्चू युद्धांतू अश्वत्थामान कितले बाण आयुध सकडी उड्डयला म्हळ्यार काही महाभारत तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य अष्टावष्ट गवान्युः शकटानि यदायुधम आह्नस्तदष्टभागेन द्रौणिः चिक्षेप तत्रः म्हणून म्हळ्यार अष्टावष्ट 8 बसव म्हणटा पळय तांडूत तसले 8 गाडी कित्या गाडीनी एक गाडीक 8 बसव एक गाडी एक बसव न्ही म्हळ्यार केदी ओडस कापळ ती गाडी तसल 8 गाडी कितली आयुध तांत भितर धरता पळय तितले आयुध खाली त्या दिसा सकाळचे युद्धांतू सकाळचे आता सकाळ 12 गंटे युद्ध जाता म्हणजे तांतू 8 एक भाग म्हळ्यार कसं म्हण पळया ಒಟ್ಟು एक घंटो युद्ध भितरी कळवे तितले आयुध ताणें उडयला म्हण म्हणटा म्हळ्यार तितले आयुध प्रयोग केला म्हण सांगून तशी
बाणाचे पावसूचे अस्त्र पावसू पडला की म्हणलेक वका तशी काही तशी तसलो अश्वत्थाम पांड्य राजाक विरत केल्ले तागेले बिल्लू कुडकी केल्ले कडेर मागीर तागेले शिरस्सू कट केले ताणें कातून सोडले सुरवेक 8 बंडी बाण सोडतना वायुव्यास्त्रान पांड्यरायन धांवडायला काही ते बाण पुरे वायट केला काही अश्वत्थामा कळली काही आणि बाण उडत नाका म्हण सांगून आणि अशी युद्ध करून टाइम वेस्ट करून नज्ज म्हणून सुरवे त्या पांड्यरायाले ग्वाडे तागेले सारथी तंग पुरे मारता आणि ते पांड्यरायाला हाता आशिल्ले बिल्लय कातरता मागीर नावे ಸ್ವಲ್ಪ युद्ध कोरया म्हूण सांगून ताका दिसता की तो पांड्यरायो हस्ती चोणू हस्ती वैरी ते तोमर मळले कायुदस्न हस्ती वैर दुखून ते प्रयोग करून अश्वत्थामाल किरीट पडेल पळय तेन्ना अश्वत्थामा जोर कोपयलो मेगेल किरीट मेगेल माथ्यार हात घालवे तूं म्हूण सांगून मळेल कोप अंत आणि ते पांड्यरायाल माथी कातरून घाल्लेले म्हूण म्हणटाची मागीर अश्वत्थामा पांडव सेनी पुरे धांवडेत काही बाण सोडू कळबे अर्जुनूय मगध राजाक तांगेल सायडाचो कोण दंडधार म्हळेल मगध राजाक अर्जुनूय मारता आगेल विषय सुरेख सांगलो दंडधाराले तो गिरिव्रज म्हळेले ते देशाचो राय तो मगध राय म्हणटा पळय तशी हस्तिरी येवची ताणें हस्तिरी युद्ध करचें कृष्ण अर्जुनांकय ते हस्तीर बैसून युद्ध करचें सुलभ तो गशिलजेनाक मारू सुलभ न्हय कृष्ण अर्जुनाल वैरी तोमर उडयत रस्ता तेदन अर्जुना कोप येता कृष्णा लागता की म्हूण म्हणलें कोपान तागेले मात्ते हात उपरी अर्जुन बाण सोडू कतरसून घालता कडी तागेले भाव ताकाय तशी करता अर्जुन कळ्ळें दृष्टद्युम्न आनी अश्वत्थाम एद्रा बद्रा मेळटाची दृष्टद्युम्न तागेले सेन पंचाल सेनेस पळय अश्वत्थाम ಒಟ್ಟು ಬಾಣ ಸೊಂಡು ಧಾಂಡೈತ್ ಮಳೆಲೆ ಪೊಳುನು ಕೋಪೇವನು ತಗಲೆ ಎದ್ರ ಎತ್ತ तेदन अश्वत्थाम सांगता तुगेल गुरू मिगेल आनू त्या गुरूक निशस्त्र जावन तो बैसून ध्यानावस्थे बसतना दिश मारलो न्हू तूं महापापिश्ट तुका युद्धान तो आत्ता संहार करता म्हणून कडेरी अश्वत्थाम तशें सांगता दृष्टद्युम्नाक आनीक कोपेत कೈ इत्युक्तो दर्शयामास पार्श्वतः खड्गमुत्तमम् अयं तव पितुर्हंता वदिष्यति तवोत्तरम वैवे तूं म्हाका मारता जैत यो हांव तुगेलो अन्नाल गळ कातरलेलो खडगस पळयता जिन्न तुगेलो युद्ध करता यो पळय हेंच तुगेलो अन्ना दिश मारलेलो खडग हेच तुका उत्तर दिता यो तूं युद्धाक म्हण इत्युक्तो दर्शयामास दाखयत कೈ तो कसं न्ही खड्गमुत्तमम ते बापसूक द्रोणाचार्याल माती कातरलेलो खडग काडून दाखयता कळ्ळें आनी सांगून ते खडगय दाखयता बिल्लू काणू बाणाचे पावसू सोडता जल्वे दृष्टद्युम्नाल न्ही अश्वत्थामाल मध्येंतू भारी एक नमने श्रेष्ठ युद्ध जावचें आसा जाल्यार त्या युद्धांत सुरवेक अश्वत्थामान दृष्टद्युम्नाक एक क्षणा युद्ध जावका जाल्यार तागेलो रथ नाश करून ताका हातान तुला आयुध पुरे बाणान कातरून मागीर ताका दिश मारता म्हणून तीक्ष्ण बाण सोडतना ते बाण हागेल चर्मा समीत लागना कೈ कಡೆ अश्वत्थामा दिसता की याक कसले म्हणून खडग काडता कೈ तो तागेलो गळो कातरता म्हणून जाल्यार त्या खडगान ते अस्त्र शस्त्रान दृष्टद्युम्नाले आंगार एक घाय जायनी म्हणटना कडेरी ते बिल्लस्न तागेल बिल्ल उबारन हागेल गळ्या घालून ताजीन तांडून ताका नेलार पडयता हांत दुखून खै रथार दुखून ते दृष्टद्युम्नाक त्या मट्टा हेकडे तेकडे तांडून घालता न्हू नेलार अश्वत्थाम एक नमने क्रूर मृगशी करता म्हूण म्हणलें खातीर भीम आनी अर्जुन तांकां कृष्ण सांगता वचून ते अश्वत्थामा मारयाची म्हणून अश्वत्थामाल हेकडे तेकडे येवन तांणी युद्ध करताची घोर युद्ध म्हणत तशी अश्वत्थाम केन्नाय तशीच न्हू तो म्हणलें पळय युद्धांत ताका कसले पेट्टू जाल्ले म्हणलें कुडले युद्ध भुमी सोडून धांवता तो तशें हांगा अश्वत्थाम धांवतरस म्हळ्यार हांगेल पेट्ट खावचें जायना धांवतरस तो धांवलो हांगा मागीर युद्ध जाता त्या दिसाची युद्धांनी की जायनी कळ्ळें त्या कसल त्या युद्धा विशयी आनी पयच्या दिसाक आमी पळोवया आजी सांगिल्लें सर्वय मध्वांतर्गत श्री कृष्ण परमात्मा चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।